मी तुम्हाला टेरी केलेप यांचा परिचय करून देऊ इच्छितो, जे एक नोंदणीकृत नर्स आहेत जे समुदायात स्ट्रोक रुग्णांसोबत काम करतात. टेरी, एक समुदाय नर्स काय करते? तर प्रथम, विविध प्रकारच्या समुदाय नर्स असतात, परंतु मूलतः एक समुदाय नर्स रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना नर्सिंग सेवा पुरवते. तर तिथे अनेक विविध भूमिका आहेत समुदायात. काही नर्सेस विशेष भूमिका करतात, जसे की मूत्राशय नर्स विशेषज्ञ किंवा स्टोमा नर्सेस किंवा श्वसन नर्सेस. तिथे जिल्हा नर्सेस आहेत ज्या समुदायात काम करतात आणि त्यांच्या नोकरीत विविध कार्ये करतात. तिथे समुदाय स्ट्रोक नर्सेस देखील आहेत त्या क्षेत्रांमध्ये जिथे समुदाय स्ट्रोक सेवा उपलब्ध आहेत. आणि समुदाय स्ट्रोक नर्सेस स्ट्रोक रुग्णांच्या घरी काळजी समन्वयित करतात आणि रुग्णालयातून घरी जाण्याच्या संक्रमणाला सुलभ करतात. मला समुदाय नर्सची गरज असल्यास मी तिला कशी शोधू शकतो? तर समुदाय सेवा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या जीपीशी जोडलेले असणे. हेच प्राथमिक प्रकारचे लिंक आहे जे लोकांना समुदायात आवश्यक आहे. मग तुमच्याकडे जीपीच्या प्रॅक्टिस नर्सेस असतात आणि त्या तुम्हाला जिल्हा नर्सिंग सेवांकडे संदर्भित करू शकतात. त्या तुम्हाला समुदाय स्ट्रोक टीमकडे संदर्भित करू शकतात आणि त्या तुम्हाला आवश्यक असलेल्या सेवांशी जोडून ठेवू शकतात. आपण ऐकले आहे की कोणताही स्ट्रोक रुग्ण एकसारखा नसतो, की ती एक जटिल आजार आहे आणि लोकांच्या विविध गरजा असतात. तुम्हाला माझ्या गरजा कशा कळतील? तर आम्ही तुमचे मूल्यांकन करतो. नर्सेस लोकांचे आणि त्यांच्या गरजांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यात खूप चांगले असतात. त्या संपूर्ण व्यक्तीकडे पाहतात, केवळ त्यांच्या शारीरिक गरजांकडेच नाही, तर त्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक गरजांकडेही पाहतात आणि स्ट्रोक त्यांच्यावर कसा परिणाम करतो हे पाहतात. तर हे घरातील गरजांवर आधारित मूल्यांकन आहे. आणि मला वाटत नाही की मला आवश्यक ते समर्थन मिळाले आहे. एक समुदाय नर्स मला कशी मदत करू शकते? समुदाय नर्सेस तुमच्या समर्थनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा एक भाग बनतात. इतर सेवा आहेत ज्या समुदाय नर्स त्यांच्याशी जोडतात. हे सर्व तुमच्या राहण्याच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. गरज मूल्यांकन सेवा आहेत आणि ते आणखी एक गट आहे जो तुमच्या घरी येऊन तुमच्या गरजा ठरवतो. काही लोकांना फक्त आंघोळ आणि कपडे घालण्यास मदत हवी असू शकते. इतर लोकांना त्यांच्या घरकामात मदत हवी असू शकते. परंतु आम्ही नेहमीच लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरी जास्तीत जास्त काळ समर्थन देण्याचा प्रयत्न करतो, जर ते तिथेच राहू इच्छित असतील तर. आणि मला वाटत नाही की मला आवश्यक ते समर्थन मिळाले आहे. एक समुदाय नर्स मला कशी मदत करू शकते? समुदाय नर्सेस तुमच्या समर्थनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा एक भाग बनतात. इतर सेवा आहेत ज्या समुदाय नर्स त्यांच्याशी जोडतात. हे सर्व तुमच्या राहण्याच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. गरज मूल्यांकन सेवा आहेत आणि ते आणखी एक गट आहे जो तुमच्या घरी येऊन तुमच्या गरजा ठरवतो. काही लोकांना फक्त आंघोळ आणि कपडे घालण्यास मदत हवी असू शकते. इतर लोकांना त्यांच्या घरकामात मदत हवी असू शकते. परंतु आम्ही नेहमीच लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरी जास्तीत जास्त काळ समर्थन देण्याचा प्रयत्न करतो, जर ते तिथेच राहू इच्छित असतील तर. स्ट्रोकनंतर मला काही अपंगत्व असू शकते आणि मला त्या अपंगत्वाची जाणीव होऊ शकते आणि त्याबद्दल थोडेसे लाज वाटू शकते आणि बाहेर जाण्याची आणि समुदायाशी मिसळण्याची किंवा माझ्या मित्रांना भेटण्याची इच्छा नसू शकते. तुमचा माझ्यासाठी काय सल्ला आहे? माझा सल्ला आहे की तुम्हाला स्ट्रोकनंतर नैराश्य येऊ शकते हे जाणून घ्या. काही लोकांसाठी त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. काही लोकांना खूप सौम्य स्ट्रोक असू शकतो, ज्याचा मोठा परिणाम होत नाही. काही लोकांसाठी तो एक मोठा बदल आहे. ते आता गाडी चालवू शकत नाहीत, ते बाहेर जाऊन पूर्वी करत असलेल्या गोष्टी करू शकत नाहीत आणि त्यांना नैराश्य वाटण्याचा, एकाकी वाटण्याचा आणि सामाजिकदृष्ट्या सोडून दिल्याचा धोका आहे. माझा सल्ला तुम्हाला असेल की तुम्ही स्ट्रोक होण्यापूर्वी तुमच्या सामाजिक नेटवर्क्स जपून ठेवा. काही लोकांकडे सामाजिक नेटवर्क्स असतात. ते चर्च गटांचे सदस्य असतात, ते सामाजिक गटांचे, सेवा क्लब्सचे, क्रीडा संघांचे सदस्य असतात आणि ते समुदायातील लोकांशी जोडलेले असतात. आणि जर ते त्या लिंक जपून ठेवू शकले तर काही प्रमाणात ते त्यांना एकाकीपणा आणि नैराश्याच्या भावना टाळण्यास मदत करेल. समुदायात असे काही ठिकाण आहे का जिथे मी इतर लोकांना भेटू शकतो ज्यांनी देखील स्ट्रोक अनुभवला आहे? काही स्ट्रोक संघटना किंवा स्ट्रोक फाउंडेशनकडे स्ट्रोक क्लब्ज असू शकतात जिथे इतर लोक जातात ज्यांना स्ट्रोक झाला आहे आणि ते परस्पर समर्थनासाठी भेटतात. कारण त्यांनी सर्वांनी स्ट्रोक अनुभवला आहे, त्यांना सर्वांना माहीत आहे की त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा एकमेकांवर काय परिणाम झाला आहे.
तर ते समर्थनासाठी तिथे जातात, ते सामाजिक क्रियाकलापांसाठी तिथे जातात, काही शिक्षणासाठी, काही व्यायामासाठी, स्ट्रोक झालेल्या व्यक्तीच्या काळजीवाहकासाठी थोडा वेळ मिळवण्यासाठी हे देखील खूप चांगले आहे. त्यांना माहीत आहे की ते त्यांच्या स्ट्रोक व्यक्तीला स्ट्रोक क्लबमधील लोकांच्या हाती सुरक्षितपणे सोडू शकतात. त्यांना माहीत आहे की त्यांची काळजी घेतली जाईल, मग काळजीवाहकाला थोडा वेळ मिळू शकतो. समुदायात कोणत्या सेवा उपलब्ध आहेत ज्यामुळे काळजीवाहकाला स्ट्रोक अनुभवलेल्या व्यक्तीची काळजी घेण्यास मदत होईल? तर अनेक सेवा आहेत. स्ट्रोक फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या काळजीवाहक समर्थन गट आहेत आणि ते काळजीवाहकांना एकत्र भेटण्याची आणि बोलण्याची आणि 24/7 स्ट्रोक रुग्णाची काळजी घेण्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी आहे. काही खाजगी प्रदाते देखील आहेत जे स्ट्रोक रुग्णांसाठी डेकेअर कार्यक्रम देतात. कधीकधी त्यांना काही खर्च असतो, परंतु तो सहसा कमी आणि परवडणारा असतो आणि ते काळजीवाहकांसाठी आणखी एक वेळ मिळवण्याची संधी देते. काळजीवाहक समर्थन कार्यक्रमाद्वारे ऑफर केलेले विश्रांती कार्यक्रम आहेत, जे गरज मूल्यांकन सेवेद्वारे ऑफर केले जातात, जिथे लोकांना 28 दिवस किंवा अधिक विश्रांती मिळू शकते आणि काळजीवाहक त्या विश्रांती काळजीचे प्रभारी असतात आणि ते कसे आणि केव्हा वापरायचे हे ठरवतात. आणि ते त्यांना वर्षातून 28 दिवसांपर्यंत वेळ मिळवू शकते. ज्यांना मध्यम ते गंभीर स्ट्रोक अनुभवला आहे, ते बऱ्याच प्रमाणात अपंग असू शकतात, ज्याचा अर्थ ते पूर्वीप्रमाणे फिरू शकत नाहीत. त्वचेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे? खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही बिछान्यात फिरू शकता, जे क्षेत्र आहे जिथे बहुतेक लोक त्यांच्या टाचांवर किंवा त्यांच्या पाठीवर दबाव क्षेत्र विकसित करतात कारण ते बिछान्यात अचल होऊन राहतात. तर फिरणे शिकणे महत्त्वाचे आहे. बिछान्यात फिरण्याचे आणि स्थिती बदलण्याचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बिछान्यात स्वतःला किंवा तुमच्या प्रियजनांना काळजीपूर्वक उशांचा वापर करून कसे ठेवायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नियमितपणे फिरण्याचे महत्त्व, विशेषतः ज्यांना गंभीर स्ट्रोक झाला आहे आणि ते खूप अपंग आहेत. काही लोक ज्यांना स्ट्रोक झाला आहे ते लक्षात घेतात की त्यांचा संतुलन आणि समन्वय पूर्वीप्रमाणे नाही आणि त्यांना वाटू शकते की त्यांना पडण्याचा धोका आहे. पडणे कसे टाळावे याबद्दल तुमच्याकडे काही सल्ला आहे का? जर त्यांना पडण्याचा धोका असेल आणि त्यांचे संतुलन प्रभावित झाले असेल, तर त्यांना रुग्णालय सोडण्यापूर्वी काही प्रकारचे चालण्याचे साधन दिले गेले पाहिजे. त्यांनी दिलेले साधन वापरणे महत्त्वाचे आहे आणि त्यांची उंची आणि गरजेनुसार योग्य साधनासाठी त्यांचे मूल्यांकन केले गेले असेल. ते खोलीच्या कोपऱ्यात पार्क करू नका आणि फर्निचरला धरून तुमचा मार्ग शोधू नका. तुम्हाला दिलेले उपकरण वापरा. मग काही शहाणे उपाय आहेत, जसे की जमिनीवरील चटई आणि ती सैल नाहीत याची खात्री करणे, विद्युत तारा मार्गात नाहीत याची खात्री करणे. म्हणून तुम्ही तुमच्या पडण्याच्या धोक्याचे असे सर्व प्रकारचे कमीकरण करता. जर तुम्हाला खरंच पडण्याचा धोका असेल, तर जेरियाट्रिशियन्स कदाचित हिप प्रोटेक्टर्स वापरण्याचा सल्ला देतील. ते एक खूप चांगले उपकरण आहे आणि ते, जर खरंच पडण्याचा धोका असेल तर कोणाचं मन शांत करेल. ते फक्त हिपच्या काठावर बसतात, बरोबर आहे का? होय, ते करतात. म्हणून जर तुम्ही पडलात तर ते धक्का घेतात. होय, ते करतात. अंडरवेअरच्या जोडीमध्ये समाविष्ट केलेले, खूप चांगले संशोधित, जे लोक ते घालतात त्यांच्याकडून चांगले सहन केले जाते आणि ते खरंच तुमच्या स्ट्रोकच्या वर फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करतात. मी टेलिव्हिजनवर या अलार्मसाठी जाहिराती पाहिल्या आहेत ज्या घड्याळांसारख्या दिसतात किंवा तुम्ही त्यांना तुमच्या गळ्यात घालू शकता. स्ट्रोकचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीसाठी ते किती महत्त्वाचे आहेत? बरं, पुन्हा लोकांनी ठरवायचं आहे की त्यांना त्यांची गरज आहे की नाही. आम्ही अनेकदा लोकांना एकामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो आणि त्यांना नेहमीच स्वतःसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. ते त्यांचे फायदे वापरून त्यासाठी पैसे देऊ शकतात. जे लोक एकटे आहेत किंवा दिवसभरात त्यांच्या काळजीवाहकाच्या अनुपस्थितीत एकटे असतात, त्यांना एका बटणाच्या दाबण्यावर कोणीतरी तिथे असेल याची मोठी शांती मिळू शकते. आणि वेगवेगळ्या सेवा आणि वेगवेगळे प्रदाते आहेत जे तुम्ही केलेल्या व्यवस्थेनुसार अलार्म कॉलला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतील. पण मनःशांतीच्या गुंतवणुकीसाठी ते खूप मौल्यवान आहेत. खूप खूप धन्यवाद टेरी. माझा आनंद आहे.